नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। यंदा 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे, तर 11 सप्टेंबर 2026 पर्यंत श्रावण महिना असणार आहे। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक फूल जर कुठे मिळाले किंवा कुठे दिसले तर ते घरी घेऊन यायचं आहे। श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे जर फूल कुठे मिळाले तर तुमची कितीही कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होऊ शकते आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय देखील राहणार नाही। चारही बाजूनी पैशाचा ओघ देखील वाढेल, घरामध्ये सुख समृद्धी येईल। तर असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे आणि हे जे फूल आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे। तर ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे। तसेच श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर उत्तमच आहे। जर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो। त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी हा करू शकता बघा, परंतु श्रावणी सोमवारीच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करू शकता। कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं आणि त्यामुळे केलेल्या सेवेचे उपायाचे फळ हे तुम्हाला शीघ्र मिळते आणि त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच तुम्ही हा उपाय करा। जर शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल। आता सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते देखील आपण जाणून घेऊया। तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील, शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील। तसेच तुम्ही खूप कष्ट केले, मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये आलेला पैसा या ना त्या कारणाने बाहेर निघून जातो, तो फार काळ टिकत नाही, घरामध्ये आजारपण वाढलेला आहे, घरामध्ये आलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही किंवा लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते। आजारपणामध्येच तुमच्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो महिना अखेरच तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही भासू लागते। तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज देखील घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढतच जातो। त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही। याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल, तुम्ही गाडी घेतलेली असेल त्याचे तुम्हाला हप्ते भरायचे असतील, त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेचच तुमच्या आयुष्यातील सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या जातील असं नाही, परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत मेहनतीसोबत महादेवांचे आशीर्वाद देखील मिळावे। देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा, कारण की बघा, लक्ष्मी माता चंचल आहे आणि तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट स्थितीवरती उपाय हे करावे लागतात। त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो। बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपवर मुलं मुली असतात, त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे देखील येत असतात। त्यांचे विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। मात्र श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला हे एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे। आता हे एक फूल कोणतं आहे तर हे फूल जे आहे तर ते म्हणजे गोकर्णाचं फूल। गोकर्णाच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं। गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो। गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये देखील सांगितलेले आहेत। घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते। गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते। शिवाय बघा, गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत होतो आणि सदस्यांचे मन देखील स्थिर राहतं असं देखील मानलं जातं। तसेच घरामध्ये सकारात्मकता राहते आणि त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात। घरामध्ये गोकर्ण लावणे शुभ मानले जाते आणि त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात। त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि एवढं महत्त्व गोकर्णाच्या फुलाला आहे आणि म्हणून श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णाचं एक फूल घरी घेऊन यायचं आहे। जर तुमच्या घरामध्ये गोकर्णाचा वेल असेल तर उत्तम आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज भासणार नाही। आता तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णाचा फुलाचा उपाय करायचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 उपाय शेअर करणार आहे। 3 पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार हा करू शकता। तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे। जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल, पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा।
त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, कारण बघा लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती एका ठिकाणी कधीच राहत नाही. मग तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे जे उपाय आहे काय विशिष्ट स्थितीवरती नक्कीच करून बघावे. तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचं जे फूल आहे ते घ्यायचं. आता सोबतच आपल्याला अजून काही वस्तू देखील लागणार आहे. तर त्यासोबत आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. चिमूटभर काळे तिळासोबतच 1 चमचाभर कच्चे दूध देखील आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचं आहे. आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णाचं फूल घेऊन आपल्याला घराजवळ एखादं जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे दोन्ही वस्तू घेऊन जायच्या आहेत. शक्य असेल तर श्रावण सोमवारी जा, शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरी देखील चालेल. परंतु हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये म्हणजे शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती सगळ्यात आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपण ते गोकर्णाचं जे फूल घेतलेलं होतं तर ते देखील आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं. अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती हे जे फूल आहे ते अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा देखील करायची आहे. तर ती सेवा म्हणजे ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवांचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमय वंदना मृत्युमुक्षे यमामृतात. तर हा जो मंत्र आहे तो तुम्हाला तिथे बसून म्हणायचा आहे. त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त 108 वेळा तिथे बसून तुम्हाला पठण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही 16 वेळा देखील पठण केलं तरी देखील चालू शकतं. त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात, चहूबाजूने पैशाचा ओघ वाढतो. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, परंतु कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते, असा हा उपाय आहे. आता यानंतर या गोकर्णाच्या फुलाचं तुम्हाला काय करायचं तर शिवलिंगावरती ते गोकर्णाचं फुल आपण अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धनसंपत्ती म्हणजे पैसे ठेवतो तिथे आपल्याला त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचं आहे. सांगितल्याप्रमाणे गोकर्णाच्या फुलामध्ये देवी माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे हे जे फूल आहे आपण महादेवांवरती अर्पण केलेलं होतं, त्यामुळे एवढी सकारात्मकता एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असते, ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहे तर त्या हळूहळू नष्ट व्हायला देखील सुरुवात होतात. तर बघा तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर आजारपण वाढलेला असतील, बघा घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल आणि ती खूप आजारी सारखी पडत असेल, आजारपण काही केला दूर होत नाही, मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेला आहोत, पण आपल्या प्रयत्नासोबतच जर महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपले आजारपण देखील दूर होऊ शकतं किंवा दूर करू शकतो. बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही, तर अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथीवरती उपाय केले आणि त्यातली त्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर आपण उपाय केला तर नक्कीच महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे तर निळ्या रंगाचे गोकर्णाचे एक फूल घ्यायचं आहे. जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घेऊन तिथे जायचे आहे. तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तर जो आजारी व्यक्तीने केला तरी देखील चालेल, परंतु आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांच्या वतीने घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल. पहा सगळ्यात आधी आपल्याला जो कलश भरून पाणी नेलेलं होतं तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं. त्यानंतर गोकर्णाचं फूल शिवलिंगावरती ठेवायचं आहे. तिथे बसून तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे. जी आजारी व्यक्ती असेल तर ती जर व्यक्ती सोबत असली तिने जरी हा जप केला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले हे गोकर्णाचं फूल आपल्याला उचलवून घरी आणायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर मग आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गोकर्णाचं फूल बांधून ठेवू शकता. यामुळे घरामध्ये असलेले आजारपण शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात. आता त्यानंतर तिसरा जो उपाय आहे, तुमच्या घरामध्ये उपवर मुलं मुली असतील, त्यांच्या विवाहामध्ये सतत अडचण येत असतील, अडथळे येत असतील, त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील
तर त्यांच्यासाठी करायचं आहे. या उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. बघा, साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरीही चालेल. आणि हे गोकर्णाचं फूल जे आहे तर त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, त्यांच्या सतत आलेली जी कामे आहेत ती पूर्ण होत नाही, म्हणजे ज्यांना सतत अडचणीचा समस्यांचा सामना करावा लागतो, अशा व्यक्तीवरून ते गोकर्णाचं फूल 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकर्णाचं फूल जे आहे तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे जे गोकर्णाचं फूल आहे तर ते प्रवाहित करू शकता. आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता, पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून ते पायाकडून कुणी ओलंडून जाईल किंवा पायाने तुडवून जाईल. तर अशा प्रकारे तुमच्या समस्यानुसार तुम्ही या 3 पैकी कोणता एक उपाय हा करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.